टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मनोज जरांगेंनी अहंकार आणि हेकेखोरपणामुळे मराठा समाजाचं नुकसान केलं। अजय बारस्कर यांचे जरांगेंवर गंभीर आरोप। अजय बारस्कर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांची सुपारी घेऊन आलाय। बारस्करांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलू नये, मनोज जरांगेंचा बारस्करांवर हल्लाबोल। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्यावरच मनोज जरांगे गुन्हे मागे घ्या बोलतात, तर जरांगेंच्या मागे शरद पवारच आहेत। संगीता वानखेडेंचा आज जरांगेंवर आरोप। मनोज जरांगेंचा लढा हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न, याआधी छगन भुजबळ आणि आता अजय बारस्कर यांना उभं केलं। अंजली दमानिया यांचा आरोप। महानंद जाणून बुजून तोट्यात आणत महानंदचा गेम केला। महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणार आहे सरकार। गुजरातला अजून काय काय देणार, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार खासदारांनी निवडणूक प्रचारात महागड्या गाड्या घड्याळ वापरू नये, प्रचारात साधी राहणी ठेवण्याचं जेपी नड्डांचा भाजप नेत्यांना सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेनची किंमत 25 लाख रुपये, मोदींचा सूट 15 लाखांचा। पंतप्रधान मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश, नड्डांच्या सूचनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचे महागडे सूट उतरवण्याच्या जनतेनं ठरवलंय। भाजपची 400 पारची घोषणा थट्टा, खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। महाविकास आघाडीची 27 तारखेला जागा वाटपावर बैठक। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर 27 तारखेला निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती। वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावर ठाम, वसंत मोरेंकडून व्हिडिओ पोस्ट करत निर्धार। राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागा बिनविरोध, उर्वरित 15 जागांसाठी निवडणुका अटळ। उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकात भाजपकडून अधिकचे उमेदवार। पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून खलबत सुरू। लोकसभेसाठी अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकरांच्या नावाची चर्चा। कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। अमोल कोल्हे खासदार होण्यासाठी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले, त्यामुळे अमोल कोल्हेंनी अजित पवारांना निष्ठा शिकवू नये, सचिन खरात यांची अमोल कोल्हेंवर टीका। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऊसाच्या एफआरपीत 25 रुपयांची वाढ। चालू हंगामापेक्षा पुढील वर्षी 8% एफआरपी वाढीव मिळणार। दिल्लीतील शेतकऱ्यांचा मोर्चा 2 दिवसांसाठी स्थगित। संयुक्त किसान मोर्चाची आज महत्त्वाची बैठक। शेतकऱ्यांचा मोर्चा 2 दिवस शंभू बॉर्डरवरच थांबणार। महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल 30 कोटींचा खर्च, 5 महिन्यात पुन्हा नूतनीकरण। निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर। सरकारकडून वारंवार आश्वासनच मिळत असल्यानं निवासी डॉक्टरांची आक्रमक भूमिका। पुणे ड्रग्ज रॅकेटचं पंजाब कनेक्शन, मास्टरमाइंड मूळचा पंजाबमधील असल्याची माहिती। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबईचं उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत, उद्या मुंबई गुजरातला घेऊन जातील, संजय राऊतांची सरकारवर टीका। वाढवण बंदराविरोधात स्थानिक संघटना आक्रमक। स्थानिक संघटना आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार, बंदर रद्द करण्याची स्थानिकांची मागणी। पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य यवतमाळ दौऱ्यामुळे प्रशासन लागलं कामाला। जवाहरलाल विमानतळाच्या डागडुजीला वेग, विमानतळावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात।
अमरावती जिल्हा बँकेच्या 5 संचालकांवरील अविश्वास फेटाळला. 14 संचालकांनी आणला होता अविश्वास प्रस्ताव. ठाकरे गटाचे प्रमुख ठाकरे 2 दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर. बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या 5 सभा. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा महत्त्वाचा दौरा. राहुल गांधींची न्याय यात्रा 1 मार्चपर्यंत स्थगित. केम्ब्रिजमधील राहुल गांधी यांच्या व्याख्यानामुळे न्याय यात्रा स्थगित. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींना राज्यपालांनी केलं निलंबित. सुभाष चौधरींच्या अनेक तक्रारी आल्यामुळे केलं निलंबित. महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित. दुष्काळाच्या सवलती केल्या लागू. परभणीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. विम्याच्या तक्रारीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन. पुणे पालिकेच्या अग्निशामक दलात पहिल्यांदाच महिलेची निवड. मेघना सपकाळ पहिल्या महिला फायर वुमन. पुणे शहरामधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. 4 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं कामगार आक्रमक. निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून पोलीस दलात बदल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्या. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागविला अहवाल. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतिया पोलीस. अकोल्यामधला प्रकार पोलिसांनी आणला उघडकीस. 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास भरारी पथकावर होणार कारवाई. वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना. नागपूरच्या मिहानमध्ये वन विभागाच्या परीक्षेत गोंधळ. रनिंगचा तपशील देण्याची परीक्षार्थींची मागणी. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार. सरकारनं दिलेला आश्वासनाचा शब्द न पाळल्यानं शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार. कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याने शेतकऱ्यांना दिलासा. चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला सर्वोच्च दर. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पुणेकरांना मिळणार मुळशी धरणातून पाणी. धरणाची उंची 1 मीटरने वाढवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. महादेव ॲपच्या मालकाचे प्रत्यार्पण करा. ईडीची परराष्ट्र मंत्रालयाला विनंती. सौरभ चंद्राकरला ताब्यात घेण्यासाठी ईडीची विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.